आज राष्ट्रीय डेंगू दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी आरोग्य शिबिर, जनजागृती मोहिमा, विविध उपक्रम सादर केले जातात, ज्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल आणि अशा माध्यमातून ज्या साथीचे आजार पावसाळ्याच्या वेळी पसरतात त्यापासून आपण कशा पद्धतीने आपलं बचाव करू शकतो ह्याविषयी माहिती दिली जाते. आता डेंग्यू, मलेरिया, हिवताप हे जे आजार आहेत हे डासांमुळे होणारे आजार आहेत आणि बहुतांश वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये स्वच्छ पाणी जे आपण उघड्यावर ठेवतो किंवा एसीच्या डक्ट्स मधलं पाणी असेल किंवा आपल्या कुंड्यांमधल्या प्लेट्स मधलं पाणी असेल, हे स्वच्छ पाण्यामध्ये ह्या डासांची उत्पत्ती होते आणि आपल्याला ह्याची कल्पनाही येत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्या परिसरातील किंवा आपल्या घरातील एखादा पेशंट हॉस्पिटलाइज होतो तेव्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून तिकडच्या परिसरात पाहणी केली जाते, स्पॉट शोधले जातात आणि मग त्या डासांची नायनाट केला जातो. पण बऱ्याच वेळा नागरिकांकडून ह्या गोष्टीसाठी प्रतिसाद दिला जात नाही. म्हणजे जेव्हा माझ्या घरात पेशंट आहे तर मला त्याची काळजी असेल, पण इतरत्र जेव्हा पेशंट मिळत नाही ज्यांच्या घरात, तर लोक नक्कीच कर्मचाऱ्यांना अलाव करत नाही की त्याने आतमध्ये यावं, ते स्पॉट शोधावे आणि त्यांचा नायनाट करावा. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटची संख्या वाढते. आता आपण देशभरात बघितलं आहे की पोलिओ सारखा आजार आपण मोठा लढा देऊन आपल्या देशातून पूर्णपणे नायनाट केलेला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजारही आपण प्रयत्न केले तर नक्कीच शक्य आहे की ते आपण कायमचे इथून आपल्या शहरातून घालू शकतो. फक्त ह्याच्यासाठी महानगरपालिकेला आपण नागरिकांनी प्रतिसाद देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजच्या ह्या दिवशी मी आवर्जून आपल्या संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना आव्हान करेन की आपण जे महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यक्रम होतात, उपक्रम राबवले जातात किंवा आपल्याकडे जर अशा पद्धतीने कर्मचारी स्पॉट शोधण्यासाठी असेल तर त्यांना नक्कीच सहकार्य करा आणि डेंग्यू, मलेरियापासून ज्या आपल्या परिसरात लोकांना त्रास सहन करावा लागतो किंवा हॉस्पिटल बघावं लागतं, त्यापासून वाचण्यासाठी आपणच यासाठी मदत करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच स्वच्छता राखली, असे पाणी आपल्या घरात साठू दिलं नाही तर नक्कीच आजार हा बळावणार नाही आणि कधीही उपचारापेक्षा प्रतिबंध जास्त महत्त्वाचा असतो. तर आजच्या ह्या दिवशी मी सर्व नागरिकांना ह्या जे सल्ले महानगरपालिकेच्या माध्यमातून दिले जातात ते आपण अंगीकारून संपूर्ण आपला परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करूया असं आवाहन करते.